नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत चिंग्सचा शेजवान फ्राईड राईस। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे आपण कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची, गाजर आणि कोबी हे असे उभे चिरून घेतलेले आहेत मी सगळे। आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे चिंग्सचा फ्राईड राईस मसाला। हा बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध मिळेल। कांद्याची पात आपण अशी चिरून घेतलेली आहे बारीक। आपल्याला लागणार आहे शिजवून घेतलेला भात। मी शिळा भात इथे वापरला तरी चालेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यात आपण आता तेल टाकणार आहोत। इथे तेलाचा वापर थोडा जास्तच होतो, कारण आपण चायनीजची रेसिपी करतोय, त्यामुळे थोडं तेल इथे जास्त लागणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात आपण टाकणार आहोत जशी आपण कापून उभ्या चिरून घेतलेल्या आहेत भाज्या, त्या आपण एक एक करून त्याच्यात टाकणार आहोत। इथे ह्या भाज्या उभ्याच चिरून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला फ्राईड राईसला एक चायनीजचा लूक येईल। ह्या भाज्या आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। ह्या भाज्या मी कुठेही शिजवून वाफवून घेतलेला नाही आहे, आपण ह्या तेलातच परतवून घेणार आहोत व्यवस्थित आणि शिजवून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असतील तर अजून तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यात तुम्ही टाकू शकता। आता आपण जी कांद्याची पात घेतली त्यातली अर्धी कांद्याची पात आपण त्याच्यात थोडीशी टाकली आहे, ती आपण व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायची। हे सगळं आपण फुल फ्लेमवरच करायचं आहे, स्लो फ्लेमवर या भाज्या शिजवायच्या नाही। आता आपण त्याला 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनी बघूया आपल्या भाज्या शिजल्या आहेत त्या भाज्या अशा व्यवस्थित शिजलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत जो आपण शिजवून घेतलेला भात होता, तो आता आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। तुम्ही इथे राहिलेला रात्रीचा शिळा भात पण वापरू शकता। या भाताच्या गुठळ्या मोडून आपण त्याच्यात व्यवस्थित भात असा एकजीव करून घेणार आहोत। बघा, भात आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे भाज्यांसोबत। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत शेजवानचा फ्राईड राईस मसाला। इथे मी अर्धा पॅकेटच शेजवान फ्राईड राईस मसाला घेतला आहे। 2 ते 3 माणसांसाठी एवढासा पुरे आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तिखट अजून हवं असेल तुम्ही ते टाकू शकता। आता आपण त्याच्यात जी उरलेली कांद्याची पात आहे ती आपण टाकणार आहोत। ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्याच्यात आपल्याला वेगळं असं मीठ वगैरे टाकावं लागत नाही, त्या चिंग्सच्या फ्राईड राईस मसाल्यामध्ये सर्व पदार्थ असतात, त्यामुळे मीठ टाकायची गरज लागत नाही। आपला हा फ्राईड राईस तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।